लेखक योगेश सोमन, दिग्दर्शक विश्वास सकट, प्रकाश योजना अभिप्राय कामठे, संगीत योजना आकांक्षा केळकर, नेपथ्य प्रसाद देशपांडे, कलाकार प्रतीक ओतूरकर, प्रकाश चव्हाण, अतुल आईवळे आणि प्रसाद देशपांडे. सादर करत आहोत बोलक. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश. ओ सॉरी बाबराव, अहो लक्ष झालं नाही. अरे कोणाचंच लक्ष जात नाही आमच्याकडे. तुझं नाही गेलं काही फरक पडत नाही. अहो तसं नाही हो, झाडू पाय लागून लाज वाटली. आज लवकर झाडाला घेतलं तो. हो ना, अहो शो कुठे सध्या. म्हटलं लवकर झाडून घ्यावं घरी जाऊ. बाबराव उद्या दिवसभर घरीच बघा, डायरेक्ट रात्री येणार उद्या. म्हणजे उद्या पण शो नाही. हो हाय की, आता डायरेक्ट शनिवारी शो आहे ऑल्डवेजचा. म्हणजे तू रोज रात्री घरी जाणार तर? म्हटले आता उद्यापासून संस्थेच्या तालमीत ना राज्य नाट्याच्या स्टेजवर. अहो बघा की, शरणा नसतो वाचायला बी स्टेज पाहिजे. आता मला सांगा, इथं वरती हॉलमध्ये करायला काय हरकत आहे? बोला की. अरे स्टेजवर तालीम करायला एक वेगळीच गंमत असते. बर कुठलं बसवतायत? काय की बाबराव एवढं आठवत नाही बरं का, पण राक्षस असं काहीतरी बघा. हे राक्षस बसवतात. हा, आणि ते चाणक्य चंद्रगुप्त असं पण काहीतरी आहे. चाणक्य चंद्रगुप्त, अरे म्हणजे मुद्रा राक्षस बसवतायत. के नारायण काळेंचं सुरेख नाटक बरं का. आमच्या विजयाबाईंनी बसवलं होतं. बर कोण कोण कामं करताय? काल तर पहिली मीटिंग झाली बाबूराव. पण बाबूराव तुम्हाला सांगू का, एकदा का तालमी सुरू झाले का नाही की आता नुसतं वैता बघा. त्याच्यासाठी त्या टपरी प्रिंट हेल्पटे जागरण अहो नको होतंय नुसतं. अरे नाटक उभा करायचं म्हणजे वेगळीच गंमत असते. काळजी करू नकोस, लागलं तर एखाद्या वेळेला चहा मी आणत जाईल. हो नाही बाबूराव, तुम्ही ना चहा. अहो तुम्ही मोठी माणसं. अरे कसली मोठी माणसं. नारायणरावांच्या वेळेला ही सगळी कामं मी केली. बोलटाला ही सगळी कामं करावीच लागतात. बाबूराव तुम्ही नाटकात कामं केले ती, माझं काय, मी ह्यासाठी तर नेमलाय ना. पण बाबूराव परवा त्या शिबिरात शिकायला पोरणराव तुम्हाला गायछापची पुढे आणायला पाठवली. जीव कालाला बघा माझा. वर्ग संपल्यावर त्याला घेतला साईडला, चांगला भोसाटला. म्हटलं भडव्या कुणाला पाठवतो पुन्हा पुढे आणायला बाबूराव ना. तर काय म्हणायला माहितीये? काय म्हणाला? म्हणतोय त्यात काय एवढं बाबूराव म्हणजे काय बालगंधर्व का असले कलाकार गल्लीत मिळतात म्हणतोय. असं नाही आहे, असा नाही आहे, गैरसमज आहे त्याचा. त्याचा तरी काय दोष म्हणा. जिथं आमच्या घरच्यांनाच आमची किंमत नाही तिथं या तिराईत पोराला काय. आमची शहाणी सून नारायणरावांचे फोटो कचर त्याच्यावरनं आठवलं. एक अल्बम आहे, हा अल्बम उद्या संस्थेच्या अध्यक्षांना द्या. अनमोल ठेवाय हो. बाबूराव अनमोल आहे ना, मग देत आहे कशा पायी. घर कुठे राहिलं आता. पोरा सुनानी घराबाहेर काढलं. काय सांगता? पेन्शन मिळवा नाहीतर आपापली व्यवस्था करा. मग आता मग काय पडलो घराबाहेर. नाट्य परिषदेच्या ऑफिसवर गेलो होतो, तिथं कुलूप होत. झालो पडलो तर डोळाच लागला. बाबूराव अहो म्हणजे तुमचा नट सम्राट झाला म्हणा की. प्रत्येक म्हाताऱ्याचा शेवटी नटसम्राटच होतो. ते वृद्धाश्रमात बघा आपल्या त्या नवी पेठेतल्या 5-50 नटसम्राट दिसतील. बरोबर आहे. पण बाबूराव तुम्हाला पेन्शन कधी मिळणार? मी नाही अर्ज करणार. अरे नाटक ही रसिकाश्रय असलेली कला असावी, सत्ताश्रय असलेली नाही. मी नाही अर्ज करणार. गरज असेल तर प्रेक्षक जगवतील आम्हाला, तर मरणार तर आहोतच की. हे मात्र खरं बोलत बाबूराव. पण आज उपाशी ठेवणार तुम्हाला आम्ही हो. का बरं? आता तू घरी जाणार, मग तू घरी गेलास की आमचं डब्याचं अहो असं कसं डबा आणला दुपारी.
अहो आपण जेवण करून घेऊ मगच मी घरी जाईल. मी म्हंटल ना आमचे प्रेक्षक जगवतील आम्हाला. अहो, असं द्यावं त्यात काय, एका माणसात तुमचंही जेवण. आणि बाबूराव तर सांगू का, बायको एखादी दुसरी भाकरी जास्तच भरते एवढा डब्यात. भाकरीच्या तुकड्यालाच महाग झालं. अहो असू द्या. आणि तुम्ही मगाशी काय म्हणालात, प्रेक्षक जगवतील. अहो पण मी कुठे तुमचा प्रेक्षक, मी तर नाटक बी बघत नाही. एकही नाटक बघितलं नाहीस? नाही म्हणजे बघतो बर का, मला ते प्रशांत दामले नाटक लय आवडतात, फुल टाइमपास. पण तुमचं एक पण नाही नाटक बघितलं. बघायचे बघू की, पण कधीची तारीख आहे? आजची. आजचीच. हो, हा? मला जरा स्टेजवर घेऊन जा रे. खूप दिवस झाले मी स्टेजवर गेलोच नाही. घेऊन जा ना. अरे डबा तिथेच खाऊ. मी उद्यापासून तालमी चालू आहेत ना परत. मी काय म्हणते बाबूराव, कशाला डबा तिकडं, हिथंच डबा खाऊन घे की, नको स्टेज बीच काय. अरे नाही, तुला सांगतो, तुला गंमत सांगतो मी. अरे तुला ते स्टेजवर गेल्याशिवाय ना मला प्रसंग दाखवता येणार तुला. चल 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 चल. बाबूराव स्टेज काय तुमचं स्टेजचं? बाबरो चला ट्रेन रूम मध्ये जाऊ, पण जेवण करून घेऊ. चला चला. बाबराव डबा घेऊ का, जेवण करून घेऊ आपण? अरे काय गडबड आहे तुला, घरी जायची. बसू दे की जरा आरशासमोर. एवढं काय बघतोय बाबराव आरशात? काही नाही रे, खूप दिवसांनी स्वतःला संपूर्णपणे आरशात पाहतोय. बरं वाटलं. नाही राग मान नको बाबराव, पण बरं वाटण्यासारखं चेहऱ्यात काय राहिले हो तुमच्या आता? फक्त दाढी वाढली आहे. अरे तुला सांगतो, ते नारायणरावांच्या वेळेला स्त्री पार्टी करायचो. प्रत्येक प्रयोग अगोदर घुटून दाढी. ही सगळी शिकवण नारायणरावांची. नारायणराव म्हणजे कोण? अरे नारायणराव म्हणजे बालगंधर्व. म्हणजे ते पण तुमच्याबरोबर असायचे? हो, इथं समोर बसलेले असायचे. आणि पहिल्यांदा त्यांची दाढी व्हायची, मग आम्ही बोलत मेकअपला बसायचो. बाबराव पण मी असं ऐकलं की गंधर्व डिट्टो बाईसारखे दिसायचे. नाही म्हणजे इतके की हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जरी गेले तरी बायका ओळखायच्या ना त्यांना. अरे दंतकथा, त्यातल्या निम्म्या तर आम्हीच पसरवायचो. तुम्हीच? हा, पब्लिसिटी स्टंट. काय व्हायचं, अशा गमती ऐकून लोक नारायणरावांना बघायला यायचे आणि मग गंधर्वांचं गाणं ऐकून पैसे वसूल करून जायचे. अरे इतकंच काय, तुला सांगतो, द्रौपदी स्वयंवर वगैरे नाटकात त्यांचे उंची शालू गुलाब पाण्याच्या बादलीत उचकळायचो. मग ते शालू, ओले शालू नेसून बालगंधर्व स्टेजवर जायचे. का तर बाईच्या शरीराची गोलाई दिसायला पाहिजे. म्हणजे गंधर्व वल्ले कपडे घालून स्टेजवर उभा राहायचे? हंपकपणा होता सगळा. असं आत्ता वाटतंय रे. तुला सांगतो, 50व्या वर्षी सुद्धा 16व्या वर्षाच्या द्रौपदीचं काम करायचे. ती निर्दयी कसरत बघवायची नाही रे. बाबूराव पण मला कळालं नाही बरं का. ना बघा की गंधर्व एवढे म्हातारे झाले तरी काम करायचे नाही, म्हणजे रिटायर का नाही झाले ते? अरे नाही होता येत रिटायर. ती टाळ्यांची, त्या प्रसिद्धीची, त्या वन्स मोरची नशा असायची. आता हे बघ, आम्ही साधे बोलत, पण जर प्रयोग हाऊसफुल असेल तर आम्हालाही स्फुरण चढायचं. प्रभु अजी गमला मने तोचला
बाई 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 अहं. या देवानच मुळे आताशा लाज सोडल्यासारखी दिसतीये. तुमची लुगडी धुवायला सांगा, एकदा सोडून 7 वेळा धुईन, पण या बाबतीत माझ्या तोंडाला हात नाही द्यायचा बरं का. अहो तुम्ही साध्या सरळ, पण हे नवरे मेले एकाच्या अंगी वक्कूब नाही. जाळायच्यात का असले नवरे, त्यांच्या बुद्ध्या जातात कुठे. तुम्हाला सांगते, हा खरा खुरा देव जर मला सापडतो ना, तर चांगला त्याच्या कानाला धरून तुमच्या समोर आणून हडसून खडसून विचारेल, अरे अशा भरल्या संसारात ओतायला का दारू केली आहेस तू. बाई तुम्ही साध्या सरळ आणि सीता सावित्री सारख्या, तुम्हाला येतो राग माझा. पण मला खरंच सांगावं, दादासाहेबांनी काय केले हो तुमच्यासाठी आतापर्यंत. कधी कधी गोळाभर अन्न दिलं वेळेत, का बोटभर चिंधी आणली धतोडीसाठी. अहो साधारण कदा बाटलीत बुडाल्या बुद्ध्या यांच्या. हे कसले देव, दगड धोंडे शेंदूर. मला सांगते, हे बघा, जर माझ्या हातात राज्य दिलं ना, तर मी बायकांना सांगेन, नवरा जर दारू पिऊन घरी आला तर त्याला खुशाल दाव्या दोरखंड्यानं गोठ्यात नेऊन बांधा. अरे दारू पितो तो कसला नवरा, माणसात देखील जी मनई व्हायची त्याची. मग पुढे गंधर्वांचं वगैरे चालू. वा 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 बाबूराव, वा लय भारी केलं राव तुम्ही. काय रे, वय झालं आता, जमलं नाही बघा. अहो लय भारी केलं. चमारी सगळंच्या सगळं भाषण पाठ तुमचं. अरे. अहो तुम्ही आता गेला ना कुठल्या नाटकाला सांगतायच्या, तर प्रत्येक विंगीत एक प्रॉम्प्टर उभा असतो डायलॉग सांगायला. अरे त्या काळात प्रत्येक नटाची बोलटाची नक्कल चोख पाठ. एवढंच काय, अरे ते स्त्री पार्टी करायचो ना, त्यावेळी आमची चालायची प्रॅक्टिस करून घ्यायची. पहिल्या दिवशी मी लुगडं घालून चाललो आपल्या बापासारखं, आमचे गणपतराव रेशनच्या माग आहे खेळो. अरे धोत्राचा पिळा द्यायच्या पायात तो धर आणि मग चाल, म्हणजे कसा बघ बाई सारखा शालीन शालीन शालीन. काय बाबूराव, हा जो फोटो आहे तो तुमचा आत्ताच्या नाटकातला आहे का हो? हो, हा मागं उभा आहे ना, हं? हा सुधाकर, हे बाल गंधर्व, आणि हा मी. हा फोटो केसरीत छापून आला होता. अरे हा एकच प्याला मधला गीतेचा रोल ना आयुष्यातला सगळ्यात मोठा रोल रे. प्रयोग झाल्यानंतर गंधर्व मला म्हणाले, देवा बोलट करून कुजवलं आम्ही तुम्हाला. बाबूराव, पण तुम्हाला गंधर्व किती पैसे द्यायचे हो? जगण्यापुरती द्यायची. नाही, पण तरी पण पाकिट कितीच भरायचे? त्याचे ते पाकिट सिस्टीम नव्हती त्यावेळेला, आम्ही पगारी नोकर. अरे म्हणून तर प्रॉव्हिडंट फंड वगैरे काही नाही मिळाला. पोरा सोरांनी घराबाहेर काढलं, भूक लागली आणि आलो. नाही, पण तरी सुद्धा गंधर्व बक्कळ पैसा कमावला असेल की हो? नाही रे, सगळ्यांनी जगण्यापुरताच कमवला. कंपनी कायम कर्जबाज आहे काय. आणि पुढे पुढे गंधर्वांचं वय वाढत गेलं तसं हळूहळू प्रेक्षकांचं आकर्षण कमी झालं, आणि एकदा प्रेक्षकांनी पाठ फिरवली की आपण अनाथ. बाबूराव, हे एकदम खरं बोललात बघा. ओहो, आजकाल प्रेक्षक बी इकडे येत नाहीत, तिकडं बाल गंधर्व जातात. एसी आहे ना, त्याच्यामुळं नाटक वाले बी तिकडच नाटक करतात. अहो रंगमंदिर आता रिकामच असतंय, आणि बिल्डिंग बी बघा की जुनीच झाली. अहो मी तर म्हणतो पाडायलाच पाहिजे. ही बिल्डिंग नाही पाडायची ओक. अरे या स्टेजचं पावित्र्य माहिती नाही तुला. अरे इथे ती पंख्यांची घरघर होऊ देत, गाड्या लावायला त्रास होऊ देत, पण इथं जसा प्रयोग रंगतो ना तसा कुठंच रंगत नाही. ही बिल्डिंग नको पाडू सो प्लीज. अहो मी कोण पाडणार बाबूराव, मी तरी तर नोकर आहे. आणि बिल्डिंग पाडून काय आपली फॅमिली का रस्त्यावर आणायची वे? तेही खरं, तेही खरं. हो, मला सांग, तू या धंद्यात आलास कसं? नाटकाची आवड वगैरे? येडा का बाबूराव, अहो आवड बिवड काय नाही नाटकाची, पोटासाठी आलोय. अहो 20 वर्षापूर्वी असंच कामानिमित्त आलो होतो इकडं नोकरी शोधायला. लय पाऊस पडत होता, हिथंच रंगमंदिराच्या बाहेर उभा राहिला होतो. अध्यक्षांना दया आली, ठेवून घेतलं कामावर. मी मात्र हो चांगला शिकला सवरलेला, म्हणजे सरकारी नोकरी किंवा शिक्षकी पेशा मिळाला असता मला, पण मला नाटकाची आवड. पण तुला सांगतो, जशी गंधर्वांची कंपनी बंद झाली ना तसा हा नाटक धंदाच फिकेला लागला. मग कोणी सारसबागेत वडे विकले, कोणी छापखान्यात कामं केली. मी मात्र गंधर्वांच्या बरोबर राहिलो शेवटपर्यंत, आणि गंधर्वानंतर नाटकाबरोबर. मग काय कधी इस्त्री केली, कधी सेट लावले, कधी काय मेकअप सुद्धा केलाय. मग हळूहळू आमची
बोलट म्हणून आयडेंटिटी संपली आणि आम्ही झालो बॅकस्टेज वाले. मात्र एके दिवशी मी तिथं इस्त्री करत होतो आणि अरे मातीच्या पुतळ्या, तुला हिऱ्यांचा आधार. अरे मातीचा तू, मातीसाठी पण दगडांचा लाचार. विसरू नकोस भोळ्या, जोग जिंकणाऱ्या खुळ्या. ध्यानात ठेव, मनात ठेव, भविष्य आपल्या कानात ठेव. आक्रमकाच्या पावलाखाली शेवटी मातीचाच आधार. अरे ज्या मातीचा पिंड त्या मातीचं ब्रह्मांड, ज्या मातीचा त्या मातीला तिलाच जाऊन मिळणार. काव्य चांगलं आहे, पण दान चांगलं नाही. खडे आहेत खडे. अरे आम्हा भारतीयांना या खड्याचा मोह नाही. आम्हाला मोल मातीचं. आम्ही भारतीय या मातीत मिसळणं भूषणाचं समजतो. आणि तसेही हे खडे या मातीपासून वेगळे काढलेले आहेत. म्हणजे तुमच्याच योग्यतेचे आहेत. तुमचे तुम्हालाच लेख लाभ होत. कोण आपण? आपला परिचय? मी भाट, या मातीचा भाट मी भारताचा. अरे वर्तमानात राहतो, भूतकाळात वावरतो, भविष्याची स्वप्न सांगतो. इतिहास घडवणाऱ्यांचे इतिहास. बाब्या, तू रंगमंचावर कशाला आलास? चल ग्रीन रूम मध्ये हो. ग्रीन रूम मध्ये हो. गेट आउट, गेट आउट बाब्या. ए चला, पडदा टाका रे, पडदा टाका. आजचा प्रयोग कॅन्सल करा. हो हो हो, प्रेक्षकांचे पैसे मी भरून देईल. अरे नाटक करायची, नाटक बसवायची खाज आहे आमची आणि खिशात पैसे आहेत. आजचा प्रयोग कॅन्सल करा आणि या जरा ग्रीन रूम मध्ये या. या मध्ये येणाऱ्या बाब्याचं काय करतो ते बघा. काय समजतोस रे तू स्वतःला? काय समजतोस? काशीनाथ खानेकर का लागू? भान नाही राहिलं साहेब. सोय, तुला भान नाही राहिलं म्हणून फडव्या संवाद म्हणत स्टेजवर येतोस. अरे 4 वाक्य लोकांसमोर नाही बोलला तर तुला वाटलं आपण हिरोच झालो. अरे फाटक्या, तिथे गंधर्ववर भर दुपारी उपाशी पोटी बसला होतास. तुझी दया आली म्हणून आजच्या प्रयोगाला इस्त्री करायला ठेवलं. तो नाटकाचा पार हिचका केलास. जवळ 10,000 रुपयाचं नुकसान झालंय. 10,000 रुपयाचं कोण भरून देणार? तुझा बाप का बालगंधर्व? साहेब माझी चुकी झाली, सांगितलं मी परत देत जमेल तशी. मस्ती करतो फाडव्या, मस्ती करतो. तू पैसे भरून देणार माझे? 10,000 रुपये देणार? अरे काय करून देणार रे? काय करून देणार? इस्त्री करून का तुझ्या त्या जुन्या नाटकांचे, संगीत नाटकांचे प्रयोग करून देणार? आता या वयात घालणार का ते साडी? ती बाईसारखा टोप घालून भडक मेकअप करून छक्क्यासारखं प्रयोग करणार का रे? ठिकाण्या साऱ्या. काय बोलताय साहेब हे? अरे भिकारडे म्हणतोय तुम्हाला, भिकारडे. चाले आयुष्यभर बोलटाची कामं केली आणि आता गंधर्व असल्याच्या थाटात दिवसभर जुन्या नाटकांची आठवणी काढत फणंगासारखं दिवसभर फिरायचं. रात्री गावठी दारू प्यायची आणि जुन्या काळची भजनं गायची. आमच्या वेळी, आमच्या नारायणरावांच्या वेळी. दारू घेत नाही हो साहेब मी. दारू घेत नाहीस? मग आता स्टेजवर जे केलंस ते काय शुद्धीत होतास म्हणून केलंस? साहेब तुम्ही एकदम थांबला. तो मला कळलं नाही मी कधी स्टेजवर गेलो. मला कळलं नाही. मी तुमचा गुन्हा केलाय आणि रंगभूमीचाही केलाय. साहेब माझी पायरी सुटली हो. अरे पायरी तुला कुठली आली पायरी सगळ्या? अरे आई बापांनी हाकललं बाहेर आणि आलात नाटक कंपनीत. अरे गंधर्वांनी टाकलेल्या तुकड्यावर वाढल्या तुम्ही आणि आता त्यांच्या स्टाईलनी संवाद म्हणत हिंडताय. देवा आता नाटक पार बदललं. देवा आमच्या वेळी नाटक 5-5 तास चालायची. देवा आमच्या वेळी सेट असा डोक्यावरून वाहून द्यायचो. देवा
नारायणरावांनी अमुक अमुक गाण्याला 25 वन्स मोर घेतले. अरे थापा रे, सगळे थापा. एक सांगू का बाबा तुला, एक सांगू? अरे तुम्ही सगळे सगळे वेडे होतात, वेडे. तुला काय वाटलं? लोक तुमचे नाटक बघायला यायचे, लोक तुमचं गाणं ऐकायला यायचे. अरे चुत्या आहे चुत्या. गाणं ऐकायला जेमतेम 10% लोक येत असतील, बाकी सगळे तुमचा बायकांच्या वेशातील शृंगार बघायला मिळतो म्हणून म्हणून लोक यायचे. अरे ज्या काळात स्त्री घराबाहेर पडणं शक्य नसायचं, त्या काळात बाईचा मोकळा ढाकला वावर स्टेजवर दिसतो म्हणून म्हणून लोक यायचे. बाईनं बाप्याला मारलेली मिठी बघायला मिळते म्हणून लोक यायचे. अरे तुम्ही कसले रंगभूमीचे सेवक? आम्ही खरे रंगभूमीचे सेवक. दिवसभर नोकऱ्या करतो, बायका मुलांबरोबर संसार करतो. तुझ्यासारखा भार नाही झालं रंगभूमीला. साहेब, काय वाटेल ती शिक्षा द्यावं, पण बोलू नका, फार लागतं मनाला. बोलू नका? ओ नाथा काय बरं असं बोलावं? लागतो ना जीवाला. बाबू 2 घास पोटाला खायला नाहीयेत म्हणून काय इस्त्री करतोय मी? म्हणून इस्त्री करतोय? मग फाडव्या इथे रंगभूमीवर काय करतोय? हिंड असं रस्त्यावर. थांब तू असं नाही ऐकायचं. तुला साडीच घालतो. हिजडे ग, थांब ही साडी घे. बाब्या ही साडी घे. धर बाब्या, धर. तुझी मस्ती नाटक करतोय. तुला स्टेजवर यायला पाहिजे ना? ये स्टेजवर आता. ये आता. बाब्या सोड. फिर असा गोल फिर. थांब. हो घे असा पदर घे डोक्यावर. घे. कर मेकअप कर. तुला लय नाटक करायचे ना, कर मेकअप कर. असं कुंकू लाव हे असं पदर आणि हे असं रस्त्यावर. आणि म्हण एखादे गंधर्वी एखादं. नाही ना मग हिजड्या म्हण, छक्क्या म्हण. तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय हाय हाय, मेरी जान का दुश्मन हाय हाय हाय. म्हण बाब्या म्हण. 10,000चं नुकसान केलंय. म्हण तैयब अल्ली प्यार का दुश्मन म्हण. तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय हाय. म्हण वन्स मोर. म्हण तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय. 24वा वन्स मोर म्हण बाब्या. तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय. 25वा वन्स मोर म्हण बाब्या. तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय हाय. अरे म्हण गंधर्वी छक्क्या म्हण. नाट्य मंदिरातली भांडवळ तुम्ही आडगळीतल्या पाणी साल्या. खाईला कार आणि भुईला भार. कर तुझ्या नारायणरावच्या वन्स मोरचे रेकॉर्ड ब्रेक कर. म्हण त्याने नाटक करतोय साला, नाटक म्हण. तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय हाय. मेरी जान का दुश्मन हाय. मेलात बाल गंधर्व नारायणराव राजहंस, आज तुम्ही पुन्हा एकदा मेलात. रे तुमच्या माग उभा असणाऱ्या एका बोलटाला एका नवख्या नाट्य दिग्दर्शकानं हिजड्याचं गाणं म्हणायला लागलं. मेला आतले उरेरकर, रांगणेकर, कोल्हटकर, देवल मास्तर, तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा मेला.
केवळ रंगभूमीवर प्रेम म्हणून ज्याने तुमची नाटकात तोंडपाठ केले तो बोलट आज गोल साडी नेसून भडाक मेकअप करून नाट्य मंदिरावर म्हणतोय मल्ली पडले पडले नाट्य मंदिराची इमारतच पुन्हा एकदा पडली तय्यो मल्ली. बाबराव अहो तय्यो बाबराव मल्ली बाबराव तय्यो अहो काय बाबराव अहो झालं का परत तेच सुरू अहो किती वेळा सांगितलंय काय साडी घालून बसल्या परत परत चला पाय काढा चला अहो रोजच झालंय आता कुठे गेला होता अहो काय पावडर लावून बसताय अहो प्रविष्टपणा कधी तुमचा जाईल हो बाबूराव थांबा या अहो काय करेन तुमची हालत केली बसा तुम्ही खाली बसा अहो रोजच झाले हो बाबूराव काय करतो बाबूराव हो खरे तुला किती वेळा सांगितलं मला ग्रीन रूम मध्ये असं एकट्याने सोडून जाऊ नकोस रे. अरे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी भेट दिलेल्या आरशात माझीच असंख्य रूप अशी फेर धरून मी म्हणतो 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो रे. अहो बाबूराव तुमचं नेहमीच झाले अहो आणि त्यामुळे मी तुम्हाला स्टेजवर आणतो तुम्हाला एकदा का प्रसंग आठवला ना अहो तुम्ही लई येण्यासारखं करताय हो बाबूराव अजून दुखते कंबर अजून दुखते त्या 3 वर्षापूर्वी मारलेली लाथ एका लाथेत आयुष्याचा चक्का चूर केला रे त्यानं मी काय म्हणतोय आपण जेवण करून घ्यायचं का हा? म्हणजे आपल्याला घरी जात आहे घरी का अरे कुणाला तोंड दाखवू विकृत ठरवलं आम्हाला मला आणि गंधर्वानी गळ्यावर घेतलेली मेहनत नाही लक्षात आली त्याच्या गंधर्वांचं गाणं नाही लक्षात आलं त्याच्यात अय्यो बल्ली बाबूराव अहो मागच्या वेळी रात्रभर घंटा वाजत बसला होता अहो किती त्रास झाला आजूबाजूच्या लोकांना अहो लोकांनी चौकीत फोन केला मला फोन आला परत सकाळी गेस्ट हाऊस वरून फोन आला होता अहो पोतदार साहेब लय ओरडले माझ्यावर चारू काका सरपंच फार मोठा माणूस फणसासारखा रे बाहेरून काटेरी आतून गोड आमच्यासारख्यांचा छप्पर आहे चारू काका पण आताशा जीव रमत नाही तिथं कुणाशीही बोलताना 3 वर्षापूर्वी मारलेली त्या गंधर्वी रंगभूमीच्या कंबरड्यात मारलेली लाथ आठवते आणि मग शिरवाडकरांचा नटसम्राट आठवतो. प्रोफेसर साहेब तुमचा शेक्सपियर नाटककार नव्हता अरे सैतान होता सैतान विजय दुःखाची लागवड करणारा. कळेल मला कळालं लिअरचं काम करताना तुला सांगतो लिअरचं काम करताना असंख्य म्हाताऱ्यांचे असे गोठलेले चेहरे समोर असायचे ते रडायचे नाही रडायची ती तरुणी ताठी पोरं आणि हे म्हातारे मात्र वरवंट्या खाली घातल्याप्रमाणे कुठल्यासारखे फुटायचे आणि मग त्यांच्या फुटक्या नजरेत बाहेर पडणारी भयाची जळमटाव स्टेजवर माझ्या शरीरात शिरायची मी हजारात शिरायचो 1000 माझ्यात शिरायचो वा शिरवाडकर वा तय्यो बली हे मी नाही जाणार चारू काकांच्याकडे बरं नका जाऊ या तुम्ही या बसा खाली बसा आपण जेवण करून घेऊ अहो त्या तासात नेला ना तर बायको ओरडाल माझ्यावर म्हणाल बाबाराव नावपाशी ठेवलं का हा जेवण करू अहो फार मनाला लावून घेतलं बाबाराव
अहो येडच झालं त्यानंतर. नटसम्राट डॉक्टर लागू, अरे कमावलेला आवाज, अचूक शब्दफेक, अरे संवादात स्वतःची बुद्धिमत्ता ओतणारा नट. सूर्य पाहिलेला माणूस बघितलास? अरे लागू म्हणजे खरा रंगकर्मी, धर्म कर्म म्हणून नाटक करणारा. अहो, पण मी ऐकले की लागूनचं ते शेवटचं नाटक आहे म्हणून. करा, त्यांचाही शेवट करा. अरे अशी नाटकं पहिली असतात, शेवटची नसतात. अरे भले त्या नाटकात काम करणारे कलाकार शेवटचे असतील, पण शब्द शेवटचे नसतात. काशीराम कोतवाल, महानिर्वाण, वाडाची रेबंदी, सूर्य पाहिलेला माणूस, आंधळ्यांची शाळा, उद्ध्वस्त धर्मशाळा, अरे ही सगळी पहिली नाटकं आहेत. पण नाटक कधी शेवटचं नसतं. झालं का तुमचं परत सुरू? ए तू म्हण रे, नाहीतर मी जेवणार नाही. चाई शपथ. बर काय म्हणू? कोणतंही नाटक शेवटचं नसतं. कोणतंही नाटक शेवटचं नसतं. ठीक आहे, गुड. जेवा. गुड. तैयो बल्ली प्यार का दुश्मन हाय हाय. अरे खायला कहार आणि भोईला भार. अरे ओ सांगा त्यांना, आतापर्यंतचा प्रत्येक प्रयोग पैसे देऊन तिकीट काढून खुर्चीत बसून बघितलाय. अरे अडगळीतल्या पाली काय. अरे बॅरिस्टरला इथं असा समोर बसलो तो बाप लेकांची जुगलबंदी पाहत. ए भावड्या, अरे गोखले म्हणजे ना. भाजी पाहिजे का? अहो भाजी भाकरी पाहिजे का? भाजी भाकरीची भूक नाही लागली रे मला. भाजी भाकरीची भूक नाही लागली मला. खूप अजीर्ण झाले रे. आतापर्यंत पाहिलेले सगळे नट, अभिनय, संवाद, पोटात साठला, खूप पोटात दुखते. बरं कुणाशी तरी बोलायचंय रे. तुझ्याशी बोलून काय फायदा, तू रोजच ऐकतोस. तुला विभा माहिती आहेत का? विभा? कोण हो विभा? थोबाडाला रंग लावलेले लोक तुमच्या लक्षात राहतात. अरे विभा म्हणजे मोठे नाट्य समीक्षक आहेत, विभा देशपांडे. हो ओळखते की त्यांना मी. अरे मग माझी ओळख करून दे ना. माझी ओळख करून दे. त्यांना म्हणावं वेडा आहे पण चांगला आहे, ह्याला खूप बोलायचं तुमच्याशी, माझी ओळख करून दे. बरं बरं देतो 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 ओळख. विभा ना, विभा माझ्या आठवणी लिहून ठेवते. गंधर्वापासून पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीपर्यंत पाहिलेले 5000 प्रयोग स्वतःच्या पैशानी. अरे गेले 68 वर्ष डोळसपणानं रंगभूमीवर वावरलोय. अरे मला लिहून ठेवा रे, मला जपून ठेवा. बोललंच पाहिजे. तैयो बल्ली प्यार का दुश्मन. बर बर राहू दे राहू दे. हो आठपा. चला घरी जायचं, उशीर झालाय. अहो मागच्या सारखे घंटा होत बसला ना, मला लई टेन्शन येते. राहू दे चला. ए थांब रे, तुला काय मी वेडा वाटतो काय? अहो येडाच आहे तुम्ही. हा मग हरकत नाही. आणि वेडा बनवतोय म्हणून तरी लोक पाहतील. तुमच्यावर विश्वास कोण तू ठेवणार? आहेस की, तू सांग लोकांना. चांगले होते पण ती लाथ मारली ना, मेंटल ब्लॉक. पण मी सांगतो, मी या तरुण पोरांना लाथा खाणार नाही. अरे नवीन पोरं टेरिफिक आहेत, टेरिफिक आहेत ती. फक्त ना त्यांनी माझं ऐकलं पाहिजे रे. अडगळीतल्या ह्या पालीचं चुकचुकणं ऐकलं पाहिजे. माझ्या इतिहासात त्यांना नाटकाची नाळ सापडेल. अरे अशा लाथा मारून नाळ तुटत नसती म्हणावं. बाबूराव तुम्ही शिबिर काय घेत नाही हो? मी शिबिर? अरे कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? 4 वाक्य धड बोलता येत नाहीत मला. बघू नकोस, खरंच बोलता येत नाहीत. तुला सांगतो पण आता या धंद्यात नवीन मुलं जी येत आहेत ना, ती खूप विचार करून येत आहेत. आणि या नवीन विचार करून येणाऱ्या मुलांच्या मुळे या धंद्याचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. तुला सांगतो, परवा मी युनिव्हर्सिटीत गेलो होतो. दुपारी उपाशी तापाशी चालत गेलो. तिथं ना असे रंगमंचाखाली 4 हे केलेत, झाडाखाली 4 रंगमंच केलेत. मुलं प्रॅक्टिस करत होती. मी गेलो, त्यांची प्रॅक्टिस संपली. दुपारी त्यांनी डबे उघडले. मग मी जाऊन माहिती असलेले सगळे डायलॉग म्हटले, जुन्या आठवणी सांगितल्या. हो त्या दिवशी पोट भरून जेवलो रे. नाटक
रसिकाश्रय असलेली कला असावी, सत्ताश्रय असलेली नाही तय्यो बल्ली. बाबूराव मी काय म्हणतोय, काय नाही, निदान तुम्ही आत्मचरित्र तर लिहायला पाहिजे बघा. चांगली कल्पना आहे, पण त्याला कागद पेन लागेल ना. अहो मी देईन ना पैसे. हा, मग हरकत नाही. पहिला प्रसंग तोच लिहू, लाथ मारल्याचा. आईला इतक्या वेळ मी विषय बदलायचा प्रयत्न करतोय आणि फिरून फिरून परत तिथंच येत आहे तुम्ही. आत्मचरित्राचं नाव बोलट बाब्या ठेवायचं. बरं ठेव. आता मग ओक ते मग तुला अल्बम दिला होता तो देऊ नकोस, त्यातले सगळे फोटो आपल्याला रेफरन्सला लागतील. बरं बरं. मी उद्यापासूनच सुरुवात करतो. हा, ओक हा, मला एक सांग, हा, हे सगळं मी केलं हा. तर माझंही आत्मचरित्र वाचणार कोण? ज्या आईला मी तरी वाचत असत. मला कुठं लिहावं वाचायला येते, मला फक्त सही करता येते. थोडक्यात आत्मचरित्र बाडगळलेलं आहे. नाही अहो तुम्ही लिहा की, कोण नाही तुमचे विभा तर वाचतील. विभा नक्की वाचतील, आणि अजून काही वर्षांनी युनिव्हर्सिटीतली ती मुलं सुद्धा वाचतील ते कागद इतिहास म्हणून. अरे संगीत रंगभूमीच्या वैभवापासून आसापर्यंत, गडकऱ्यांच्या पासून फणसळकरांच्या पर्यंत, गणपतराव गोडसांच्या पासून चंद्रकांत कुलकर्ण्यांच्या पर्यंत, गुलाब शकटच्या फार्स पासून एलकुंच वारांच्या त्रिनास्य धारेपर्यंत, याच नाट्य मंदिराच्या जुन्या पडद्यापासून नवीन मखमली पडद्यापर्यंत सगळे प्रयोग, सगळं नेपथ्य, सगळा अभिनय अत्यंत डोळसपणे पाहणाऱ्या बोलटाचं स्वलिखित आत्मचरित्र. तुला सांगतो, दिस इज गोइंग टू बी व्हेरी गुड डॉक्युमेंटेशन. मी स्वतःच एक चालती बोलती डॉक्युमेंटरी आहे. काय म्हणाला? काय नाही, काय नाही, मी उद्यापासून लिहायला बसलो. बाबूराव ते ठीक आहे, आता मला बी लय उशीर झालाय, पण तुम्ही झोपायचं काय करणार? ओक ऐक ना, मी तुला सांगतो. पण नाही, मला माहिती तुम्ही मला काय सांगणार आहे. मी तुम्हाला आत एकट्याला सोडणार नाही. तुम्ही लय राडा घालता. बाबूराव माझी नोकरी अरे झालो. बस 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 तुला सांग. ऐक, बाबूराव. अरे दोन मिनिटं. हे बघ, मी कसलाही राडा घालणार नाही, आणि ते आत्मचरित्र लिहायचं ठरल्यापासून माझा भ्रमिष्टपणा कमी झालाय की नाही. हा, इथे बसून विचार करेन रे. प्लीज लिव्ह मी हिअर. हो बाबूराव काय नाही, वाद बीत नाही. प्लीज रे, ऐक ना रे. अहो तुम्ही लय हट्टी बाबूराव, माझं काय ऐकत नाही. थँक्यू. म्हणजे मी बसायचे. बाबूराव राडा काय घालायचं नाही. अजिबात नाही. लक्षात ठेवा, सकाळी झाडूवाला येईल हा काय, हा त्यावर दार उघडन, हा त्यावर उठून डायरेक्टली गेस्ट हाऊसला जा. हा येऊ का? हा. थंडी वाजते. लोक म्हणाला होता, त्या पेटीत रंगमंदिराचा जुना पडदा ठेवला, तो पांघरावा. तो पांघरला की जरा कापरं कमी होईल. किती उबदार वाटते, किती उबदार वाटतं ह्याच्यात. आता पुढचा विचार या पेटीतच जाऊन करतो. म्हणजे जागा सापडेल योग्य. नारायणराव, शेवटी अडगळीतल्या पाली नामे अय्यो बल्ली अय्यो बल्ली प्यार का दुश्मन है. वाह बोला ना बाब्या, वाह. पेटीत पडल्यानंतर 48 तासांनी बाबूराव मेल्याचं कळलं, कारण ओक दुसऱ्या दिवशी आलाच नाही. बाबूरावाच्या प्रेताची नोंद बेवारशी अशी सरकारी दप्तरात झाली. त्या दिवशी संध्याकाळी धो धो पाऊस पडला आणि नाट्य मंदिराजवळच्या रिठ्याच्या फांद्या फांद्यातून पाणी पडल्यामुळे नाट्य मंदिराचा परिसर स्वच्छ धुवून निघाला. बोलट बाब्याची पुसटशी आठवणही पुसली गेली. बोलट बाब्यांनी भ्रमिष्ट झाल्यापासून 3 वर्ष ओक पाशी केलेल्या बडबडीशिवाय आणि एक गोष्ट मागे ठेवली.
ती म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या पहिल्या नाटकापासून ते अलीकडे डॉक्टर लागूंनी लिहिलेल्या नव्या या पुस्तकापर्यंतच्या 3500 पुस्तकांचा संग्रह. एकूण किंमत 45,000. याची नोंद कोण ठेवणार? कलारंग पुणे. बोलट. लेखक योगेश सोमन. दिग्दर्शक विश्वास सकट.